सर्वांना नमस्कार. शुभ सायंकाळ. संध्याकाळची वेळ आणि हे श्री रागाचे सूर. श्री राग हा संध्याकाळचा राग आहे. या रागाचं वर्णन करताना संगीतशास्त्रात असं सांगितलेलं आहे की दिवसभर कष्ट करून एका बाजूने माणसाचं शरीर थकलेलं असतं, पण तरीही संध्याकाळी त्या माणसाला ओढ लागते ती स्वतःच्या मनामध्ये पाहण्याची. हा जो राग आहे हा आपल्याला अंतर्दृष्टीकडे नेणारा राग आहे. संध्याकाळचे राग खूप आहेत. मारवा आहे, त्याच्यात कारुण्य आहे, पण श्री रागामध्ये गांभीर्य आहे. संध्याकाळची वेळ ही अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या दोघांना जोडणारी वेळ मानली जाते. असं म्हणतात की संपूर्ण दिवस असतो तो बाह्यमुखतेसाठी असतो, एक्स्ट्रोव्हर्जनसाठी असतो. म्हणून आपण सकाळी उठून सगळी कामं करायची, आणि संध्याकाळ जी असते ती इंट्रोव्हर्जनसाठी आहे, ती अंतर्मुखतेसाठी आहे. तेव्हा संध्याकाळी आपण आपल्या मनामध्ये डोकावून पाहायचं. आणि त्या सीमारेषेवरती तुम्ही आणि मी इथं आज बसलेलो आहोत. उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, ईशावास्यामध्ये रश्मीन विवह रश्मीन समूह. सकाळच्या वेळेला सूर्य असतो तो आपल्या किरण प्रभा फाकतो म्हणजे एक्स्ट्रोव्हर्जन. संध्याकाळच्या वेळेला तो त्याचा व्यूह म्हणजे एका बाजूला व्यूह दुसऱ्या बाजूला समूह एकत्रितपणे आणतो. तशी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हे एक्स्ट्रोव्हर्जन इंट्रोव्हर्जन हा बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो, आणि तो बॅलन्स जमणं हे फार चांगलं मानलं जातं. म्हणजे आपल्या सगळ्यांनी पाहिलं असेल की भगवान बुद्ध असतील किंवा विष्णू असतील, त्यांचे जे डोळे असतात ते 50% मिटलेले असतात आणि 50% उघडे असतात. त्याला म्हणतात अर्धोन्मिलित नेत्र. त्याचं कारण असं की 50% एक्स्ट्रोव्हर्जन 50% इंट्रोव्हर्जन. म्हणून तो जो बॅलन्स आहे माणसाचा बेसिक बॅलन्स आहे. आज आपण सगळेजण पुढचे आजचे 3 जवळजवळ 9, 9:30, 10 तास एक वेगळी सफर करणार आहोत. या गप्पा आहेत, हे संवाद आहेत. सुमारे 15 महिन्यांपूर्वी, अगदी अध्यात्माच्या भाषेत बोलायचं तर अव्यक्तातून एक व्यक्त कल्पना माझ्या डोक्यात आली, आणि असं वाटलं की आपण मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतोय आणि मनोविकासाबद्दल बोलतोय, पण त्या मनोविकासाचा धागा आपण परंपरेशी जोडून पाहूया का. आणि 15 महिन्यापूर्वी ती व्यक्त पण अमूर्त अशी कल्पना होती, पण आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं ही अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपामध्ये समोर येते आहे. ॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविराविर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधीतेन अहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्भक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारमवतु वक्तारम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ओम. माझी वाणी मनामध्ये प्रतिष्ठित झाली आहे. माझं मन वाणीमध्ये प्रतिष्ठित झालं आहे. हे प्रकाशरूप आत्मन माझ्यासाठी प्रगट हो. हे मन आणि हे वाणी माझ्यासाठी वेद आणायला समर्थ व्हा. मी ऐकलेलं ज्ञान माझा त्याग न करो. या अध्ययनाने मी दिवस आणि रात्र जोडीन. मी ऋत बोलेन, मी सत्य बोलेन. ते माझे रक्षण करोत, ते बोलणाराचे रक्षण करोत, ते बोलणाराचे रक्षण करोत. आपण जर असं ऐकलं
तर आपल्याला हे सगळे श्लोक शब्दार्थानं जर पाहिले तर काही समजत नाही, थोडंसं समजतं. पण या प्रत्येक शब्दाच्या मागे एक गंमत आहे. साधी गोष्ट आहे, सुरुवात हरिओम अशी करतात. तर ती हरिओम अशी का करतात, तर त्यातला हरी जो आहे तो व्यक्त आहे आणि ओम जो आहे तो अव्यक्त आहे. म्हणून हे आपलं सगळं जग जे आहे ते व्यक्त आणि अव्यक्तावरती आहे, म्हणून हरिओम म्हणायचं. मग माझी वाणी मनामध्ये प्रतिष्ठित झाली आहे म्हणजे काय बरं, तर मनामध्ये ठेवली आहे नाही म्हटलंय, मनामध्ये प्रतिष्ठित झाली आहे वाणी. वाणी म्हणजे कॉग्निशन, वाणी म्हणजे आपलं थिंकिंग. आणि ते जे कॉग्निशन असतं ते भाषेच्या रूपाने आपल्या मनामध्ये येतं. तर ती भाषा निर्मळ पाहिजे, आरसपानी पाहिजे, दंभाचा स्पर्श असलेली नको, तरच ती मनामध्ये प्रतिष्ठित होईल. माझं मन वाणीमध्ये प्रतिष्ठित होऊ दे. आता इथे मन हा शब्द जो वापरलाय ना, तो भावना या अर्थाने वापरलाय. आपल्या वाङ्मयामध्ये मन हा शब्द कधी कधी माइंड या अर्थाने वापरला जातो आणि कधी कधी इमोशन या अर्थाने वापरला जातो. तर माझं मन वाणीमध्ये प्रतिष्ठित होऊ दे म्हणजे विचारांसह भावना येऊ देत. फक्त कोरडा विचार नको, तर विचारासोबत भावनेचा ओलावा पाहिजे. मग आत्मनला प्रकाशरूप म्हटलंय, कारण प्रकाश म्हणजे ऊर्जा आहे. तेव्हा ऊर्जा महत्वाची, आणि ॲक्च्युअली ऊर्जा म्हणजेच इमोशन्स. इमोशन हा शब्दच मुळे एनर्जी इन मोशन, इमोशन असा आलेला आहे. त्यामुळं प्रकाशरूप आत्मन माझ्यासाठी प्रगट हो. म्हणजे हे जे आवाहन आहे त्याला म्हणतात इन्व्होकेशन, आवाहन, की या प्रकाशानं माझ्यासाठी प्रगट व्हावं. याच्यामध्ये विनंती आहे, याच्यामध्ये आर्जव आहे. आणि पुढं काय लिहिलंय बघा, हे मन आणि वाणी माझ्यासाठी वेद आणायला समर्थ व्हा. या सगळ्यामध्ये तुम्हाला काय दिसतं माहिती आहे का, मन माझ्यापासून थोडं वेगळं आहे, वाणी माझ्यापासून थोडी वेगळी आहे, मी बोलत नाही आहे, माझं मन बोलतंय, माझी वाणी सतत तुम्हाला या सगळ्या परंपरेमध्ये ना मी आणि माझं, म्हणजे जे काही तुम्हाला माझं म्हणून वाटतं, विचार भावना, ते सगळे म्हणजे तुम्ही नाहीत, ही जाणीव तुम्हाला सतत सतत केलेली आहे. पुढची ओळ इंटरेस्टिंग आहे बघा, मी ऐकलेलं ज्ञान माझा त्याग न करो. आता नॉर्मली काय म्हणता आलं असतं त्यांना, की विसरलो, मी ऐकलेलं विसरू नये, असं तुम्ही आणि मी म्हटलं असतं ना. पण इथं काय म्हटलंय, मी ऐकलेलं ज्ञान माझा त्याग न करो, म्हणजे मी जे शिकतोय ती शिकवण मला सोडून नको जाऊ दे. लेट मी नॉट फॉरगेट द लर्निंग्स आउट ऑफ इट. पुढचं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे बघा, या अध्ययनाने मी दिवस आणि रात्र जोडेन. आता हे काय बरं वाक्य आहे, या अध्ययनाने मी दिवस आणि रात्र जोडेन म्हणजे काय, कशाने जोडणार, तर हे मेटाफर आहे, हा दृष्टांत आहे. काय आहे बघा, किती पद्धतीने त्याच्याकडे पाहता येतं. कशाने जोडायचं, तर दृष्टिकोनाने जोडायचं. मग दिवस आणि रात्र म्हणजे सुख आणि दुःख. सुख आणि दुःखाला एकाच दृष्टिकोनाने जोडता येईल. म्हणजे काय बरं, सुख दुःखे समे कृत्वा, म्हणजे सुखाकडे आणि दुःखाकडे अशा तऱ्हेने पाहूया की या दोन्ही माझ्या आत्ताच्या भावना आहेत. म्हणून ह्यांना जोडणारा, दिवस आणि रात्र यांना जोडणारा दृष्टिकोन म्हणजे सुख दुःखाला जोडणारा दृष्टिकोन. सुख आणि दुःख हे शब्द पण फार छान आहेत बघा. विनोबांनी सांगितलं हे शब्द कसे आलेत. ख म्हणजे आकाश, खग म्हणजे पक्षी. तर आपण असं म्हणतो की सुख म्हणजे ज्याच्या मनाचं अवकाश अत्यंत विस्तीर्ण झालेली जी भावना आहे ती सुख. आणि दुःख, दुःख म्हणजे दुर्बुद्धी, दु शब्द आपण जेव्हा लावतो पुढे, तर तेव्हा दुःख याचा अर्थ ज्याच्या मनाचं अवकाश अत्यंत संकुचित झालेला आहे तो दुःखी. म्हणजे सुख दुःख, दिवस रात्र याला जोडणारा दृष्टिकोन, अंतर्मुखता बहिर्मुखता यांना जोडणारा दृष्टिकोन ज्याबद्दल आपण बोललो, जन्म आणि मृत्यू ह्याला जोडणारा दृष्टिकोन, आणि व्यक्त आणि अव्यक्त ह्याला जोडणारा दृष्टिकोन. तेव्हा दिवस आणि रात्रीला जोडणं ह्याच्यामध्ये सगळं आहे की व्यक्त आणि अव्यक्त तुम्हाला दोन दिसतात. म्हणजे एक फार छान प्रतिमा आहे की आपण जेव्हा नदीकडे पाहतो तेव्हा आपल्याला एक काठ आणि दुसरा काठ असा दिसतो, पण तो काठ रिलेटिव्ह आहे. तुम्ही जर नदीच्या तळाशी बुडी मारलीत ना तर त्याचा गाभा एकच आहे. तो तुम्ही बाहेरून बघता म्हणून तुम्हाला दोन काठ दिसतात, पण जर बुडी मारलीत तर ते दोन काठ नाहीसे होतात. त्यामुळे हे दृष्टांत सुद्धा वेगवेगळे कसे सांगितले ते फार छान आहे. आणि म्हणून ही जी बुद्धी आहे
सुख आणि दुःखाकडे बघणारी, तिला आत्मौपम्य बुद्धी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या समदृष्टीने पाहणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग काय म्हटलंय बघा, मी ऋत बोलेन, मी सत्य बोलेन. ऋत म्हणजे रुजुता. अर्जुनाच्या शब्दामध्ये रुजुता आहे बघा. अर्जुन ह्या नाव हे रुजुतेवरती आधारित आहे. म्हणजे सत्यम ब्रियात प्रियम ब्रुयात, छान शब्दांमध्ये सांगा असं सांगितलंय. ते माझे रक्षण करोत, ते बोलणाराचे रक्षण करोत. इथपर्यंत ठीक आहे. कशापासून? अध्ययनामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून ते माझे आणि ऐकणाराचे, म्हणजे बोलणाराचे आणि ऐकणाराचे रक्षण करोत. आणि नंतर बघा, ते बोलणाराचे रक्षण करोत, ते बोलणाराचे रक्षण करोत. असं दोनदा सांगितलंय. ऐकणाऱ्यांचं एकदाच रक्षण आहे. बोलणाऱ्याचं रक्षण दोनदा का करा? तर त्याच्या मागचा विचार असा आहे की बोलणारा जो आहे त्याचं अहंकारापासून रक्षण करा. कारण बोलता बोलता त्याला असं वाटेल की तो ना माध्यम नाही आहे, तो स्वतःच काहीतरी ग्रेट झाला आहे. त्यामुळे तुकाराम म्हणतात तसं, बहुभीतो जाणपणा आड न ये नारायणा. त्यामुळे पहिलं रक्षण करायचं बोलणाऱ्याचं ते अहंकारापासून, आणि दुसरं रक्षण करायचं बोलणाऱ्याचं ते चुकांपासून. म्हणजे बोलताना काही चूक होऊ नये म्हणून बोलणाऱ्याचं रक्षण डबल आहे आणि ऐकणाऱ्याचं रक्षण सिंगल आहे. आता हे सगळं आपण बघतो. या सगळ्याच्या मागे महत्त्वाचा भाग काय आहे की जो भाग मी तुमच्यासमोर मांडतोय तो माझा नाही. याचा मी एक फक्त माध्यम आहे. तुकारामांनी म्हटलंय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. म्हणजे हे जे सलग येत असलेलं पिढ्यानपिढ्यांचं शहाणपण आहे ते त्याच भावाने तुमच्याकडे मांडण्यासाठी मी आलो आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे. त्यामुळे ह्यातला माझा जो काही वाटा असेल तो फक्त हे ज्ञान तुमच्यापर्यंत आणणं हा आहे. आणि मग 3 वेळा शांती 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 का बरं म्हणतात, हे पुढं आपल्याला माहीत नसतं की 3 वेळा का म्हणायचं. तर 3 प्रकारचे अडथळे सांगितलेले आहेत. पहिला अडथळा आहे तो अधिदैविक, ऑब्स्टॅकल्स ओव्हर व्हिच आय हॅव नो कंट्रोल. म्हणजे जसं आत्ता बाहेरचा ट्रॅफिक, ह्याच्यावरती आपला नो कंट्रोल. तर त्यामुळे पहिल्यांदा ओम शांती, ती ऑब्स्टॅकल्स ओव्हर विच आय हॅव नो कंट्रोल. दुसरे अधिभौतिक, म्हणजे एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन्स अँड लिमिटेशन्स, ज्या माझ्या मर्यादा आहेत त्यांच्यापासून मला मुक्ती मिळू दे. आणि आध्यात्मिक, कमिंग फ्रॉम माय ओन बॉडी अँड माइंड, माझ्या मन शरीरातून ज्या अडचणी येत आहेत तर ह्या तिन्हीची शांती म्हणून शांती 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 3 वेळा म्हणतात. आपण सवयीने 3 वेळा म्हणतो, पण आपल्याला माहीत नसतं की हे खरंच 3 वेळा का बरं म्हटलं जातं म्हणून. म्हणून आपल्याला हा फार इंटरेस्टिंग भाग आहे. हा अभ्यास आपण गप्पांच्या सारखा करणार आहोत. कारण गप्पा किंवा संवाद हे फार छान आहेत. म्हणजे प्लेटो जो होता, त्या प्लेटोने जे लिहिलं ते सगळं संवादाच्या स्वरूपातलं आहे जे टिकलं. सॉक्रेटिस नावाचा प्लेटोचा गुरु होता, तर सॉक्रेटिसच्या नावानेच प्लेटोने त्याचे संवाद लिहिले आणि ते संवाद खूप टिकले. कारण हा प्लेटो जो होता तो ॲकॅडेमस नावाचा माणूस होता. त्याच्या बागेमध्ये रोज गप्पा मारायचा आणि तिथे ज्ञानदान करायचा. त्याच्यातून अकॅडमी हा शब्द आलाय जो आपण वापरतो नेहमी ना, आणि म्हणून ज्ञानदानासाठी आपण अकॅडमी हा शब्द वापरतो. तर प्लेटोने सुद्धा गप्पा मारल्या, ज्ञानेश्वरांनी गप्पा मारल्या. ज्ञानेश्वरी सुद्धा गप्पांच्या स्वरूपातच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गीता सुद्धा संवाद स्वरूपातच. तेव्हा संवाद हा फार छान आहे आणि त्या संवादामध्ये शब्द असतात आणि शब्द ह्याचं खूप छान वर्णन आपल्याकडे केलेलं आहे. ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू. म्हणजे आपल्याला स्मरणाचं दान कोण देतो, तर हा शब्दच देतो. अमूर्ताचा विशदू आरिसा नोहे. म्हणजे आपल्यासमोर जे अव्यक्त असतं ते व्यक्त करण्यासाठी आपण शब्दच वापरत असतो. म्हणून शब्द हे खूप महत्त्वाचे सांगितलेले आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा संवादाच्या द्वारेच पुढे 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 जाणार आहोत. ही जी प्रार्थना असते त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आधी दैविक म्हणजे निसर्गाची शांती, आधी भौतिक म्हणजे समाजाची शांती, आणि आध्यात्मिक म्हणजे व्यक्तीची शांती. तिन्ही पातळ्या त्याच्यामध्ये, सामाजिक, नैसर्गिक आणि व्यक्ती अशी आपल्याला सांगितलेली आहे. म्हणून हे सगळे शांती मंत्र जरी प्रार्थनेचे असले, सगळे शांती मंत्र
जरी शांती देणारे असले तरी त्याच्या मागे एक हिडन इमोशन आहे. ती हिडन इमोशन काय माहिती आहे, ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. गिव्हन इमोशन आणि हिडन इमोशन. सगळ्या शांती मंत्रांच्या मध्ये गिव्हन इमोशन कुठली आहे, ब्लिस. पण हिडन इमोशन कुठली आहे माहिती आहे का, रेझिलियन्स. की मंत्र आपल्याला रेझिलियन्स देतात. त्याला फार सुंदर शब्द आहे तितिक्षा. की या जगामध्ये सगळ्या अडचणींना तोंड देण्यासाठी तुम्हाला आणि मला चिवटपणाची गरज आहे. आणि म्हणून शांती मंत्र हा फक्त ब्लिससाठी नाही. ब्लिस हा गिव्हन इमोशन आहे, पण त्याच्या मागे हिडन इमोशन जी आहे ना ती तितिक्षेची आहे. रुमी नावाचा, आता हा रुमी जो आहे हा मुस्लिम धर्मामधला अद्वैत भक्तीचा वारकरी आहे. तर रुमी असं म्हणतो, रखरखीत वाळवंटामधल्या हिरव्यागार झुडपानं दमदार पावलानं पुढे जाण्यासाठी मला भिजलेला धीर दिला. क्या बात आहे, भिजलेला धीर दिला. साधा धीर नाही आहे बरं. तो कोणी दिलाय, तर तो एका छोट्याशा त्या झाडानं. ते झाड कुठे आहे, वाळवंटामध्ये आहे. सगळीकडे रखरखीतपणा आहे आणि या छोट्याशा झाडानं आपला हिरवेपणा जपून ठेवलेला आहे. म्हणजे ते झाड रेझिलियंट आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना रोज काय लागत असेल तर ती रेझिलियन्सी लागत असते. तितिक्षेमध्ये धीर आहे. आपण नेहमी म्हणतो सुधीर आणि अधीर. सुधीर नाव आहे ना, तर तो धीर ह्याच्यातला ना ध्रुव हा जो धातू आहे, त्या ध्रुव ह्याचा अर्थ पहिल्यांदा धृती हा शब्द कपिल मुनींनी वापरला. जीवसृष्टी तगायची असेल तर पंचमहाभूतांना जी काबूत ठेवते तिचं नाव धृती असं सांगितलं. म्हणून सगळ्यात धीर शब्द त्याच्यातून आलाय. हा ध्रुव धातूच धरणामध्ये आहे बघा. धरण पाण्याला काबूत ठेवतं, त्यामुळे तिथं ध्रुव धातू आहे. उतावळेपणा सोडला की जे येतं त्याला आपण धैर्य म्हणतो. खंबीर असं आपण ज्याला म्हणतो ना, त्या खंबीर या शब्दामध्ये जो खांब आहे त्या खांबाच्या मागे सुद्धा ध्रुव धातूच आहे. म्हणजे आधार शब्दातही ध्रुव धातू आहे. म्हणजे सगळीकडे बघा कशी मजा आहे शब्दांची. म्हणून आपण नेहमी धीराच्या माणसाचाच आधार शोधतो. तर ही धीर हा सगळीकडे आहे. आणि म्हणून आपल्या अभ्यासामध्ये आणि शिकण्यामध्ये सुद्धा धीर महत्त्वाचा आहे. कारण शिकताना आपल्याला ना अलीकडे पट्टापट यायला हवं, पट्टापट समजायला हवं असं आपणच आपल्याला सांगत असतो. तर तसं नाही आहे. शिकताना सुद्धा धीर पाहिजे. आणि म्हणून आपल्या परंपरेत सांगितलं आहे की जर माणसाला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान करून घ्यायचं असेल तर दोन गोष्टी सांगितल्या आहेत. कॉग्निटिव्ह मॅच्युरिटी. कॉग्निटिव्ह मॅच्युरिटी याचा अर्थ असा की मी सर्व तऱ्हेचे विचार समजून घेईन. मी एकांगी विचार नाही करणार. त्यालाच आपण परिपक्वता म्हणतो विचाराची. आणि दुसरीकडे म्हटलेलं आहे इमोशनल सेन्सिटिव्हिटी. म्हणजे मी भावना वापरून ते सगळं समजून घेईन. मी लागलीच कोणत्या निष्कर्षाला येणार नाही असं आपल्या या सगळ्या तितिक्षेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण हा जो सगळा संवाद शिकणार आहोत ते शिकताना ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्श जैसा. फार छान आहे बघा. भाषेमध्ये कविता, कवितेच्या जोडीला रसिकता आणि रसिकतेला तत्वज्ञानाचा स्पर्श अशी चढती कमान आहे. तेव्हा आपल्याला जे शिकायचं असतं ते छान शिकायचं असतं. आज आपण इथं सगळेजण स्वतःला एक अवकाश देण्यासाठी आलेलो आहोत. आणि इथं तुम्ही बघाल तर या रंगमंचावरती सुद्धा एका बाजूला तुमच्यासमोर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे पाठी आणि पुढे, आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या रंगमंचावरती आपल्याला दिसत आहेत ती परंपरेतली प्रतीकं दिसत आहेत. या डाव्या बाजूला आपल्याला हा जो दिसतोय हा पैसाचा खांब आहे. या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. मराठी भाषा आणि तिचं वैभव जिथून निघालं तो हा पैसाचा खांब एका बाजूने आपल्याला परंपरेमधलं शहाणपण सांगतोय. हा जगामधला एकच असं हे उदाहरण आहे की जिथं या खांबाच्या भोवती मंदिर बांधलं गेलेलं आहे. जगामध्ये खांबाचं मंदिर नाही. तर जगामधलं एकमेव खांबाचं मंदिर आहे. या बाजूला तुम्हाला जे दिसतंय तो तुळशी वृंदावन आहे. हे सुद्धा परंपरेचं प्रतीक आहे. तुळशी ही समर्पणाची प्रतीक आहे आणि तुळशी याला पवित्र मानलं जातं.
किंबहुना पवित्र या शब्दाचे जे अनेक अर्थ आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये तुळशी आणि पवित्र हे समानार्थी शब्द मानलेले आहेत, ते आपल्याला दिसते. पाठी तुम्हाला इथं दिसतोय तो हा वृक्ष. हा वृक्ष नेहमीच्या वृक्षासारखा नाही आहे. पहा, हा आपल्याला वेदांमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेला अश्वत्थाचा वृक्ष आहे. त्याला म्हणतात ऊर्ध्वमूलम अधोशाखम, म्हणजे त्याची मुळं आहेत ना ती सगळी वरती जात आहेत. त्याचं कारण असं आहे की अव्यक्तामधून व्यक्त होतात ती मुळं आहेत ती, म्हणून ती आकाशाकडे आहेत. आणि खाली तुम्हाला जो सगळा पानांचा पसारा दिसतोय हा आपला संसार आहे. हे सगळं तुमचं आणि आमचं व्यक्त जग आहे. आणि असं म्हणतात की हा अश्वत्थ वृक्ष माणसाला जर खरं सत्याचं ज्ञान झालं तर हा कल्पनेतला असल्यामुळे तो तिथेच विरून जाईल. म्हणून या वृक्षाला म्हटलंय हा वेद्य वृक्ष आहे, छेद्य नव्हे. म्हणजे त्याला तोडून नाही टाकता येत. ते जेव्हा कळतं तेव्हा हा वृक्ष विरून जातो. अशी फार इंटरेस्टिंग कल्पना या वृक्षाच्या बाबतीमध्ये इथे मांडलेली आहे. तेव्हा या अवकाशामध्ये पंचमहाभूत आहेत. आकाश आहे, पाणी आहे, प्रकाश आहे, पृथ्वी आहे आणि वायू आहे. त्या या पंचमहाभूतांच्या साक्षीनं शिकण्याचा अवकाश आपण तयार केलेला आहे. आणि आपण आता सुरुवात आपल्या शिकण्याची ही आपल्या स्वतःच्या मनापासून करणार आहोत.